एकदा येऊन तर जा. ये परत वरच्यावर येशील. ये ये ना. गौऱ्या माझी वाक्य बोलतोय. हो मग तू त्याच्या शेपटीवर पाय दिलास ना, भडकला तो. गप्प शांत बस शांत बस. हा तो भडकला, शांत बस. बघ ते खाली ठेव. मी नाही, आधी तुम्ही ठेवा. अरे ते खाली ठेव. आधी तुम्ही ठेवा. अरे केवढं आहे ते, कुठं आणलंय? इथे खाली होतं. पण ठेव तिथं. मी नाही, आधी तुम्ही ठेवा. अरे इथं काय आहे इथं? बघ. हो ठेवलं. ठेवलं. मामा दात नाही घालीन, दात घशात. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या पोरीवर लग्न करण्याची? माझं तिच्यावर प्रेम आहे. बघ हे कुठे गेलं? बघ लपव. हा सोड तू. पोटात दुखतंय, पोटात दुखतंय. ऐका सर सर आपल्याकडे बाकीचे पण मेहनत करतात. आपल्याकडे जे न्यू जनरेशनची मुलं आहेत ना, ते नेहमीच्या नेहमी स्किट चोपतात सर. बाहेर खूप कौतुक होत आहे त्यांचं, पण त्यामुळे तुमच्या पोटात का दुखतंय सर? त्याच्यामुळे नाही ग, निसर्गाने जो अवयव दिलाय पोट ना, तो दुखतोय. आई ग आई 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 काहीतरी विचित्र सुरू आहे. सर त्यालाच किट म्हणतात. अगं सातत्याने विनोद करावे तेवढा रोल पण नाहीये तुझा. का तुझा जीव तडफडतोय प्रत्येक पणसाठी? नको ना ग. हे डॉक्टर कुठे आहेत रे? डॉक्टर कुठे आहेत? येतील इतक्यात, तुम्ही थोडा वेळ वेट करा सर. हो मी वेट करतो. हॅलो 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 आय एम सॉरी. आय एम सो सॉरी. आय एम Good सो morning, सॉरी. madam. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला थोडं यायला उशीर झाला. आय एम सॉरी. गुड मॉर्निंग विमल. Hello. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला लवकर चेक करा, मला चेक करा. तुम्हाला चेक करू आणि मग नंतर ना पासबुक करू का? कंपोस्ट खत व्हायचा लायकीचा पण नाहीये विनोद हा. माहिती का तुम्हाला? करा हो काहीतरी करा. मला पोटात खरंच दुखतोय. मी खरंच येस सांगतो. येस मी करते. एक काम कर विमल, तू रिसेप्शनला जाऊन बस. येस मॅडम. येस थँक्यू. एवढाच रोल होता हिचा. का तडफडत होती मगाशी एवढी? काय होतंय तुम्हाला? मला लूज मोशन्स होत आहे. अरे ही काय एंट्री आहे हिची? हिची एंट्रीच नव्हते मुळात. ही काय आहे स्किट मध्ये? दोघांनी केलं असतं की स्किट आपण? अहो सर परवाच रुजू झाली आहे ती. थोडीशी नवीन आहे त्यामुळे थोडी ओव्हर एक्साइटेड आहे. सर काय होतंय तुम्हाला? माझं जरा ना स्टमक अपसेट आहे. पोट खूप माझं दुखतंय. आई आई आई. अरे बाप रे बाप. एक मिनिट हा. अरे बाप रे. तुमच्या डोळ्यात 2 काळे मोठे डाग पडले तो. बुबुळ म्हणतात. हो बुबुळ म्हणतात त्याला. काळे डाग कसे कमाल करताय. गंमत केली हो गंमत. आम्ही डॉक्टर लोक पेशंटला तपासताना अशी अधून-मधून गंमत करतच असतो. नका करू. मला अजिबात गरजेची नाहीये गंमत. बरं एक मिनिट मी तुमचं जरा बीपी चेक करते. हो, हो. काय स्टमक अपसेट होतं त्याच्यामुळे कधी कधी त्रास होऊ शकतो. बीपी वर खाली होऊ शकतो. तर एक मिनिट हा. हे आहे ना, कशाला तोंडाने आवाज काढताय? हो नॉर्मल आहे. 80-120 हो ना? काहीच होत नाही तुम्हाला. बस 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 ठीक. काय काही खाण्यात आलं होतं का तुमच्या? हो ऍक्च्युली काल रात्री 53 गुलाबजाम खाल्ले मी. किती? 53 गुलाबजाम खाल्ले. आमच्या घरी काय ना एक फॅमिली फंक्शन होतं. माझ्या मेवणीचं केळवण होतं. तर माझे सासरे म्हणाले चला जाऊया बापू, आपण एकमेकांची स्पर्धा लावूया. सगळ्यात जास्त गुलाबजाम कोण खातं? अच्छा सुरुवात तुम्ही करा. मग? मी 3 मिनिटात 53 गुलाबजाम खाल्ले. अच्छा आणि मग सासऱ्यांनी? ते म्हणाले मला डायबिटीस आहे. मी हरलो. बस एवढं. अरे कारण नसताना फुकट मी 53 गुलाबजाम खाल्ले. आता गुलाबजाम मला पचले नाहीत हो. अच्छा अच्छा. गुलाबजाममुळे जुलाबजाम झाले मला. गरजच नव्हती विनोदाची तरी केला. चांगला होता त्रास झाला, त्रास झाला. बरं तुम्हाला आणखी काही त्रास होतोय का? हो मला जरा विकनेस आलाय. कारण होतं नव्हतं तेवढं सगळं म्हणजे विकनेस झालाय मला. होतं होतं. मी एक काम करते. हा, हो. थोडंसं डिहायड्रेशन झालंय. हो. मला वाटतं मी तुम्हाला थोडं लिंबू पाणी दिलं ना की तुम्हाला जरा बरं वाटेल. अच्छा बरं वाटेल का? हा लिंबू पाणी प्या. अख्खा ग्लास पिऊ मी? हा पिऊन टाका बरं वाटेल तुम्हाला. थोडं बरं वाटलं मला. ओके वाटतंय ना? हा ओके वाटतं. मी ना तुम्हाला एक इंजेक्शन देते. हो म्हणजे तुम्हाला संध्याकाळपर्यंत अगदी ओके वाटेल. हो हो काहीच हा प्रॉब्लेम जरा नाही. असं करा. हो
मला कोण कोण असतं घरी तुमच्या? माझी बायको, माझा मुलगा. झालं. झालं? Yes. अरे हात हलका आहे तुमचा हो एकदम. हो एकदम अरे वा वा वा. बाकी तुम्हाला आणखी काही त्रास होत नाहीये ना? नाही जरासं अंगाला मुंग्या येत आहेत. अरे बापरे, अंगाला मुंग्या येत आहेत का? हो हो हो. पण आता अंगाला मुंग्या येतात म्हणून मुंग्यांची पावडर टाकू नका. नाही, आज पावडर टाकाल, उद्या मुंग्याने लिपस्टिक मागितली तर डायनासोर आणि अरुण कदम स्किट करायचे तेव्हाचा विनोद आहे हा. आता का घेताय तुम्ही? नाही हसायला नाही आलं मला. अहो गंमत केली हो. नका. आम्ही डॉक्टर लोक पेशंटला तपासताना अशी अधून मधून गंमत करत असतो. बरं, आणखी काही त्रास होत नाही ना नाही, तुम्हाला? आणखी काही नाही. वगैरे ओके, ओके. व्यवस्थित आहे ना? एकदम, एकदम. बरं वाटतंय ना? हो, हो. ओके. विमल, विमल, हो मॅडम. विमल, सरांकडनं 500 रुपये घे आणि त्यांना 3 दिवसानंतरची फॉलोअपची डेट दे. हो मॅडम. ओके. आता सुद्धा वाक्य नाहीये हिला. काय एवढं माच करत होती मगाशी? अहो ती जरा नवीन आहे ना, त्याच्यामुळे तिला थोडं बोला, काय होतंय तुम्हाला? काय काय होतं? काय? नाही, तुम्ही दवाखान्यात आलात ना, तर काहीतरी त्रास होत असेल ना तुम्हाला. काय होतंय? म्हणजे असं असं कसं म्हणजे असं कसं? एक मिनिट, डॉक्टरांनी काय होतंय हा प्रश्न विचारल्यानंतर पेशंटने असं कसं होईल? नाही नाही एवढंच कसं? असं कसं? नाही, असं तसं नाही. मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला. एक मिनिट, मी आत्ता आले क्लिनिक मध्ये. आता आला तुम्ही? मगाशी कोणाला सांगितलं तुम्ही? नाही मी मगाशी सांगितलं ना माझं स्टमक अपसेट आहे हे मी बोललो अच्छा अच्छा अच्छा, स्टमक अपसेट हा, हा, आहे. हा. लूज मोशनचा त्रास होतोय का? हा अरे जरा बापरे. हा. कधीपासून होतोय तुम्हाला? सांगितलं मी तुम्हाला हे. मी सांगितलं तुम्हाला हे. तुम्ही मस्करी करताय का एक माझी? एक मिनिट, मस्करी करायला मी इथे, मला वेळ जात नाही म्हणून मी इथे बसले नाहीये. नाही, मला- मला कसं आहे, बाहेर पेशंट आहेत, त्यांना सुद्धा तपासायचंय, त्यांना अटेंड करायचंय. नाही, बरोबर हा? आहे. त्याच्यामुळे मी जेवढं विचारते तेवढ्याची उत्तरं द्या. हा, मी- कधीपासून होतंय तुम्हाला? मला ऍक्च्युली कालपासून होतंय. झालंय हे सांगून झालंय. अरे बापरे, एक मिनिट हा. बघू मला. अर, तुमच्या डोळ्यात 2 काळे मोठे डाग पडले. झाला हा पंच झाला. हा मगाशी झाला पंच. त्याच्यात मी बुबुळ म्हणालो हे झालं पंच. मॅडम, मी तुमचा बीपी चेक करते. BP म्हणजे कसं आपल्याला अंदाज येईल ना एक्झॅक्टली तुम्हाला काय होतंय ते. बीपी ह्याच्यावर मी म्हणालो सेम होत आहे. ऐका, हायलाइट्स बघितल्यासारखं वाटतंय. ऐका, नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. मला सांगा, तुमच्या काही खाण्यात आलं होतं का? झालंय हे झालंय मगाशी. असं एक मिनिट, तुमचं हे काय चाललंय मी मगासपासून? सांगितलं मग. मला काय वाटतं माहितीये, मगाशी तुम्ही डॉक्टरांशी कसं बोलावं याची एकट्याने तालीम केली असेल ना, अरे म्हणून काय तुम्ही तुम्हाला नाटक असं वाटतं. बसवलंय का माझं? मी का तालीम करीन तुमची? अरे झालंय हे, मी तुम्हाला तेच सांगतोय. झालंय. शांत व्हा, शांत व्हा. काय तुमचा त्रास वाढत जाईल, अजून शांत व्हा. मी आत्ताच आली क्लिनिक मध्ये. मी जेवढं विचारेन तेवढं सांगा. काही खाण्यात आलं होतं का तुमच्या? हो, मी 53 गुलाबजाम खाल्ले होते. हीच रिॲक्शन दिली होती तुम्ही मगाशी. किती नावाची आता केलीत ना, रिॲक्शन दिली होती. हा. गुलाबजाममुळे मग जुलाबजाम झाले. गरज होती हा पंच पण रिपीट करायची. अच्छा, म्हणजे तुम्हाला थोडा विकनेस आला असेल ना? हा, ठीक आहे. weakness, हा. मी एक काम करते, तुम्हाला थोडं ना लिंबू पाणी देते. नाही. मला थोडंसं बरं अहो वाटतं. नाही लिंबू पाणी नको. मगाशी दिलंय तुम्ही. एक मिनिट आता खूप झालंय. दिलंय मगाशी हे लिंबू पाणी. नाही, तुम्हाला बरं वाटेल. नाही, हे बरं घ्या, ना. अरे, ऐका लिंबू पाणी- माझं, ऐका माझं. तुम्हाला बरं वाटेल. येस येस, नाऊ यू विल फील बेटर. अरे दिलंय रे. दुसरा ग्लास पेलो रे मी. एक मिनिट, मी ना एक दुसरा काम ग्लास करते. पेलो होता मी. तुम्हाला इंजेक्शन देते म्हणजे अरे, संध्याकाळ अरे, ready आहेस बरं काय तू? वाटेल. सर, तुम्ही अरे, मगाशी ऐका, दिलं injection. मला ना थोडासा त्रास. काय अहो बोलताय? डबल डोस होईल इंजेक्शनचा. मला वेळ लागलाय का मिस्टर चौगुले? अरे, वेळ- मला वेळ लागलाय का? मी कोण आहे? मी डॉक्टर आहे की नाही? हो बरोबर आहे. एमडी आहे ना मी. अरे मग तुम्ही मला शिकवू नका डबल डोस देते वगैरे. अरे, असं- प्लीज प्लीज. अरे, मला ऐका. माझं काम करू द्या, अरे, तुम्ही तुमचं काम. अरे, डबल डोस घरी कोण होईल. कोण असतं तुमच्या? अरे घरी माझी बायको आणि माझा मुलगा असतो. आणि अरे दिला तुम्ही डबल डोस दिला. अरे उगीच साईड इफेक्ट झाले. कपाळ एवढा गेला. काय करू तुम्ही? ऐका ना माझं. माकड हाड वाढलं तर मी करू काय? असे एवढे इंजेक्शन नाही देत. बरं ऐका, तुम्हाला अजून काही त्रास होतोय का? मुंग्या आल्यात आता हाताला माझ्या. अरे बाप, पण मुंग्या आल्या म्हणून मुंग्यांची पावडर टाकू नका. नाही, आज पावडर टाकाल, उद्या मुंग्या लिपस्टिक मागतील. मग मगाशी पण थुकलो, आता पण थुकतो मी ह्याच्यावर. एक विमल, हो मॅडम. बरं आलीस का? हा, बरं ऐक,
500 रुपये त्यांच्याकडनं घे आणि त्यांना 3 दिवसानंतरची फॉलोअपची डेट दे. हो मॅडम. अगं हे तू तरी सांग एवढंच आहे ते मगाशी झालं ना तुझ्या समोर. अहो ती नवीन आहे ना त्याच्यामुळे होतं तिच्याकडनं असं. काय होतंय तुम्हाला? एक्सक्यूज मी. एक मिनिट तुम्हाला काही त्रास होतोय का? अरे, हॉस्पिटल आहे, तुम्ही असं ओरडू नाही शकत. अरे. तुम्ही तोंडाने सांगू शकता. स्वरयंत्राला काही त्रास होतोय का? अरे तुम्हाला काय झालंय बघा. एक मिनिट, मला काय धाड भरले? तुम्ही आलात माझ्या दवाखान्यात, मी तुम्हाला विचारणार ना काय होतंय. अरे तुम्ही पण कशाला हे विचारताय? तीनदा सांगितलं मी काय होतंय ते. म्हणजे? मी एका दिवशी 3 स्किट केलंय पण एकच स्किट तीनदा नाही केलंय. म्हणजे आता एक स्किट तीनदा करतोय. करायला लावतोय आय एम तुम्हाला. नॉट गेटिंग यू. तुम्ही काय म्हणताय मला कळत. अरे मी अरे मी हे झालं मी तीनदा सांगितलं तुला. काय? अरे ही मला ते स्टमक अपसेट आहे हे तीनदा सांगितलं मी तुला. स्टमक अपसेट होतोय तुमचं. हा, अच्छा, हे आता मला हे. 3दा सांगितलं. हा. अच्छा एक मिनिट बघू मला 2 मिनिटं. अरे झालं ना ते बुबुलचा जोक बिक झाला ते अहो, सगळं. तुम्ही माझा पंच फोडला आता तुम्ही दोनदा ऐकला या कानांनी कुठला फुटलाय 150 वर्षांपूर्वी फुटलाय तो पण. अरे बापरे, हो का? थांबा मी तुमचा बीपी चेक करते. अरे झालंय ते ब- 100 आणि 80 ते झालंय काय ते बीपी. तुमच्या काही खाण्यात आलं होतं का? शेण खाल्लं म्हणून आलो इकडे. शेण खाल्लं म्हणून मी इकडे आलो. शांत व्हा. काय अरे शांत व्हा काय? स्टमक अपसेट असल्यामुळे तुम्हाला अस्वस्थता आली आहे. तुम्ही जरा शांत व्हा. मी विचारते तेवढं सांगा. काही खाण्यात आलंय का तुमच्या? खाल्ला गुलाबजाम मरायला 53 घातलं तोंडात. किती? हीच रिॲक्शन तीनदा दिली रे तू. तुला कळतंय का काय झालंय ते? काय झालंय? अरे तुम्ही ते मगाशी त्या स्टूलावर बसताना ते असं स्टेटोस्कोप गळ्यात घातला की तुम्हाला शॉक लागतोय आणि नंतर तुम्ही विसरताय सगळं. लक्षात येते का तुमच्या? हे बघा माझा इथे वेळ जात नाही म्हणून मी इथे आलीये का? नाही ना, मी डॉक्टर आहे ना. अरे हो. MD आहे ना मी. हा, अरे हो, तुम्हाला माझं बरोबर. ऐकावं लागेल. आणि कसं आहे तुम्ही प्रत्येक वेळी हे जे काय होतंय तुम्हाला? अरे ए तिसऱ्याला पाठवा ना रिॲक्शनला. अरे एकटाच काय करू हिच्या बरोबर ते आहे ती तिला पाठवणार मी काय करू यार? शांत व्हा. तुम्हाला काय होतंय मिस्टर चौगुले? काय होतंय तुम्हाला? आगमन लागले रे मला. एक मिनिट मला लूज मोशन होत आहेत. एक मिनिट मला जरा चेक करू दे. माझाच सांगतो अभिमान आहे मला. लूज मोशन होत आहेत मला. शांत व्हा मिस्टर चौगुले. तुम्हाला लूज मोशन मुळे ना तुम्हाला मला वाटतं काहीतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर आपण करूया त्याच्यावर. मी तुमचा बीपी चेक करते. खड्ड्यात गेला तुझं बीपी. बीपी चेक करते माझा. डोळे चेक करते. अर्धा पिंप घेतलं लिंबू पाणी तोंडात बीपी चेक करते माझं तू. मी डोळ्याचे हे check- अरे कसली बुबुळ चेक करते. अरे दंडात खाल्ल्या 2-2 इंजेक्शन मी. एक मिनिट, एक मिनिट गळ्यात घालून का गळ्यातून काढा तू. ते गळ्यात घालू नका. ते गळ्यात घातलं की शॉक लागतोय तुम्हाला. हे बघ नाही शॉक लागत आहे. आय एम ऍब्सोल्युटली फाईन मिस्टर चौगुले. येस आता नाही लागला नाही तुम्हाला. लागला. मी तेच सांगते मगाशी तुमच्याशी मी काय होते तुम्हाला? एक मिनिट तुम्ही डॉक्टरांवर असं वागू शकत नाही. एक मिनिट तुम्ही डॉक्टरांशी असं वागू शकत नाही. मी गुन्हा दाखल करू शकते. या साईडला या. इथे लक्षात येते का? अहो, तो स्टेटोस्कोप गळ्यात घातल्यानंतर तुम्हाला शॉक बसतोय. लक्षात आलं? आता तुम्ही त्या साईडला बसायचं आणि मी ह्या साईडला बसणार. एक्सक्यूज मी, काय होतंय तुम्हाला? मला लूज मोशन होत आहेत. तुम्ही बसा 2 मिनिटं बसा. तुम्ही शांत बसा. कधीपासून होतंय तुम्हाला हे सगळं? मला लूज मोशन होत आहेत. तुम्ही बसा 2 मिनिटं. काही खाण्यात आलं होतं का तुमच्या? मला लूज मोशन होत आहेत. तुम्ही बसा 2 मिनिटं. लिंबू पाणी वगैरे देऊ का तुम्हाला? तुम्हाला बरं मला वाटेल? लूज मोशन होत आहेत. काय रे, तुम्ही बसा ना 2 मिनिटं. काय विमाल मला लूज मोशन होत आहेत. विमाल तुम्ही बसा. ओ, ते उठा, उठा. एक मला लूज मिनिट. मोशन होत आहे. एक मिनिट. ओ, मला लूज एक मिनिट. ओ, तुम्ही बाजूला. एक मिनिट. अगं इलेक्ट्रिशियनला बोलव आणि त्या स्टीलच्या खुर्चीला जी वायर चिकटली ती काढायला सांग. या माणसाचा लूप लागलाय. लूज मोशन लूज मोशन. क्या बात, कहर परफॉर्मन्स. वा 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 मस्त. सई काय म्हणशील? 440 वोल्टचं स्किट होतं. फार मजा आली. हे एक असं स्किट होतं जे रिपिटेशन चं स्किट होतं पण
तुमच्या दोघांमुळे ते सस्टेन झालं. आय लव्ह यू रस्सा, क्या बात आहे. फार मस्त. मला असं वाटतं हे जो करंट पास होतोय तो फिक्स करायला सोटू यायला पाहिजे. मजा आली खूप. ए चंगू मंगू, अरे तुम्हाला बोलतो मी, ऐका ना, मला नका ना अडकू या लफड्यामध्ये, जाऊ द्या ना मला घरी. गौरव, लफडं नको म्हणूस रे. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. हो प्रेम, ज्याला हिंदीत मोहब्बत म्हणतात. प्रेम, ज्याला बंगालीत भालोभाशी म्हणतात. स्पॅनिशमध्ये एमॉर म्हणतात आणि मल्याळममध्ये स्नेहम म्हणतात. ए, 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 sorry. अरे गुच्ची वासणार कोणाचे पोरं हे रे? सॉरी 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 अरे एवढे पोरं घेऊन काय आले तर? सॉरी 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 सॉरी. अरे अरे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे हे, हो. मॅरेज ब्युरोच्या ऑफिस मध्ये साहेब आहे रे मी. Sorry, साहेब. अरे ऑफिस आहे. सॉरी, चूक झाली. आय एम सॉरी साहेब, सॉरी सॉरी सॉरी. बसा लेवल मध्ये हा, आहे. sorry. लेवल मध्ये आहे. हो सर. हा बसा ना यार. बस ना भाऊ, घरी जाऊन काढतो ना आता. हं? हे घ्या, तुम्ही लिगली पती पत्नी झाले, तोंडगोळ करा. बस एकात करा, ए ठेवा. हा 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 बॉक्स राहू द्या, आम्हाला कामात येईल. चला जा आता, बाहेर जाऊन बँड वाजवा, निघा. ए नाग्या, ए भिकाऱ्या, ए नाग्या इकडे रे. ए, कोणाला नाग्या म्हणतो रे तू? साहेब हं? त्याला बोललो, चिडवतो मला. कोणाला नाग्या म्हणतो? तू आता गेला तो. अरे हे ऑफिस कायच आहे, तू नाग्या नुग्या काय गोष्टी करतोय? सॉरी सॉरी हं? सॉरी सॉरी. आणि तू काय आलाय, काय काम आहे तुझ्या? ते लग्न करायचं साहेब. अरे हडबे, एकाचं लग्न करू का? 2 जण लागतात. कोणाचं लग्न इकडे करायचं? यार यार या यांचं यांचं आहे, यांचं लग्न कोणाचं आहे? करायचं. ये या रे, बस रे. बसा बस रे, बस. हा, बसा पटकन पटकन. बसा. हा. 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 अरे बापरे, कायद्यानं तर बालविवाहावर बंदी घातली आहे आणि यांचं लग्न लावलं तर मला जलात जाणं पडेल. पिंट्या ऐक, तू ना एवढा असा मोठा भय, तो लग्न लावून देईन. तुम्ही सध्या इटी दांडू घ्या, जा घरी. गौरव, अरे साहेब एक मिनिट, हा लहान नाहीये. मग काय दत्तू, एक काम कर, साहेबांना कोपऱ्यात घेऊन जा आणि तुझी सगळी कागदपत्र दाखव. कोपऱ्यात काय आलंय? अरे खुलेआम दाखव ना जे काय कागदपत्र आहे ते. साहेब कसं आहे, तुमच्याकडे खूप गडबड आहे ना, कागदपत्र मिक्स होतील म्हणून बोललो. हे बघ, दत्तू दाखव, शिवाले ते अरे कागदपत्र. अरे दाखव यार फटक्या. काय का, पटकन का? 80 लोक पटापट करा. बाहेर, हा, हा, 80 पटापट लोकांचे करा. लग्न लावणे रे. हा हा, एक मिनिट. साहेब जरा लवकर करा, घाई आहे जरा. घाई आहे? हा. घाई आहे? हा. लग्नाला आला का हाग्याला आलाय तू? सार्वजनिक शौचालयात बसला का 5 रुपये देऊन टकटक केला की निघालेलं काय? हं? तुमच्या उदाहरणाला तरी सॉरी 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 गौरव, ऐका ना, मी जरा प्रेशर मध्ये आहे, काय जरा म्हणून बोललो. साहेबाचा रोल करतोय तसाच राहू दे मला हो. चालेल, पण मी काय तुम्ही चिडचिड कशाला करता पण तुम्ही? अरे चिडचिड कशाला करतो म्हणजे साधी गोष्ट आहे का? लग्न लावणार मला. हं? बरं बरं बरं, हं. जरा पटापट करा साहेब, पटापट करा, घाई आहे आपल्याला, घाई आहे. काय घाई आहे? फॅमिली प्रॉब्लेम आहे तो साहेब, तुम्हाला काय सांगू. प्रेमाचं मॅटर आहे. हा ना, फॅमिली प्रॉब्लेम. फॅमिली प्रेम. हा चला पोरं, सही करा आता. चला करा करा, हा. पटापट पटा सही करा. मामा यायच्या अगोदर सही करू नका. खबरदार, कोणी सही केली तर? काय? सही करीत नाही, पूर्ण खातील. मामा सांगा कोणाला आपलं शाहीचं खान बनवायचं आहे? या. नाही, मामा काय संबंध? नाही, बोला. नाही. मामा माझ्या लग्नाच्या आड जर कोणी आलं ना तर त्याला फोडून टाकेन मी. जे दिसतंय ते पण फोडेन आणि जे नाही दिसत आहे ना ते पण फोडून टाकेन मी. नाही. ए मामा, तू इकडे. अरे ये, मी अरे एकदा येऊन तर जा. ये परत वरचेवर येशील. ये ना. गौऱ्या, माझी वाक्य बोलतोय. हो मग तू त्याच्या शेपटीवर पाय दिलास ना, भडकला तो. गप्प, शांत बस, शांत बस. हा, तो भडकला, शांत बस. ते खाली ठेव. मी नाही, आधी तुम्ही ठेवा. अरे ते खाली ठेव. आधी तुम्ही ठेवा. अरे केवढं आहे ते, कुठं आणलंय? इथे खाली होतं. पण ठेव तिथं. मी नाही, आधी तुम्ही ठेवा. अरे इथं काय आहे इथं? बघ. हो ठेवलं. ठेवलं. दात नाही, खालीन दात घशात. तात. तुझी
हिम्मत कशी झाली माझ्या पोरीवर लग्न करण्याची? माझं तिच्यावर प्रेम आहे. बघ हे कुठे गेलं? बघ लपव. हा तू आवाज चढू नको तू आवाज चढू माझा आवाज चढतो ओरडतो मी माझा चढू नको तू आवाज. मामा हा. दलेर मेहंदी वाटतोय. तोडतोय आपण घाबरलोय पण वाक्य येऊ दे. हा. शब्द येऊ दे. आपण घाबरलो ठीक आहे. ठीक आहे. हा वेगळाच भडकलाय रे. म्हणून म्हटलं आपण शांत राहावं. शांत राहावं. तू शांत हो. हा मी काय म्हणतो बघ चर्चेन सुटणारा प्रश्न आहे. बरोबर. जगात असला कुठलाच प्रश्न नाही जो बोलून सुटत नाही. पुढे ये बस ये शांत ह्याला गार पाणी मागवा. इथे बस बस इथे. मी काय बोलतो मी समजून घे. तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोरीशी लग्न करण्याची? माझं तिच्यावर प्रेम आहे. होतात आणि माझंही आहे याच्यावर प्रेम. माझं माझ्या शेतातल्या कुत्र्यावर प्रेम आहे. मग काय आम्ही लग्न करू? हो मामा तुम्ही आणि तुमचा कुत्रा ना काय ते बघून घ्या. आम्ही एकमेकावर प्रेम करतो. ए चल ग. मी आणि माझा कुत्रा बघून काय घेऊ? ही तर काय करते? तू इथं काय करतोय? तुझा सोडलो तुला सोडलेलाच आहे. तुला गळ्यात बिला लावून गावभर सोडलेला आहे. तुला सांगून ठेवते माझ्या नादाला लागू नकोस आधीच सांगतेय. आणा लागत तू जरा शांत बस. अरे, फुकट- तात्या- फुकट- ना, थांब, थांब. तात्या- ना. ही आवडली तुला? हो हा? हो ही आवडली? हो. प्रेम कधी झाला? हे प्रेम कधी झाला? अगं आमचा एक छोटा दाढीवाल्यांचा ग्रुप आहे. छोट्या दाढीवाल्यांचा म्हणजे? हा म्हणजे ज्यांना लहानपणी दाढी आली ना अशांचा आमचा एक ग्रुप आहे. त्याची पिकनिक गेलेली चिपळूणला. मला आता सांगितलं मिरजला गेली होती. नाही मामी नियतीने जर ठरवलं ना तर प्रेमाची वाट मिरजवरून चिपळूणलाही जाते. इश्श पुढे तुझ्या खोबऱ्याच्या वड्या पाकापतो ये. मामा जरा थांब. तू ऐकलंय? पण सांभाळून बोल आधीच सांगते. थांबा. अरे तुम्ही ऐका ना रे काय लावलं रे आता मी. तुम्ही थांबा. मी या काय लग्न होऊ द्यायचे नाही आधीच सांगते. मला तिच्याशी लग्न करायचंय. मी तिला लग्नाचं वचन दिले. काय दिलेस? लग्नाचं वचन दिले. आता कोण काय बोलणार नाही? कोण बोलणार? मग काय सगळा स्किट तू एकटा करणार आहे? गप! अरे गप! तुम्ही गप्प बसा. हा कोण आहे? साहेब आहे. अरे रजिस्ट्रारचं ऑफिस आहे. अरे हो. मी साहेब आहे इथला. विसरू नका. सॉरी हा काय लावलाय तुम्ही ना दांगडो? हा काय बाई कशाला झगडे करताय? हे? एक मिनिट. हा. हा निर्णय कधी झाला? वचन कधी दिलास तू? पिकनिकला गेलो होतो तेव्हा चिपळूणच्या आमराईत. हो त्या रखरखीत उन्हात मी जेव्हा चिंच घ्यायला आंब्याच्या झाडाखाली गेले आंब्याच्या झाडाखाली चिचा घ्यायले का? तिथे चिंचवाले काका चिंच विकत होते म्हणून तो चिंच विकत होता. दत्तू तिथे आला त्याने चिंच विकत घेतली आणि त्याने मला डोळा मारला आणि मी लाजले. ए बिंडोक चिंचा खाल्ल्यामुळे असं झालं असेल. तुला वाटलं डोळा मारला म्हणून? हा काय? हा चिंच खाल्यावर असा होता? म्हणजे काय? मग हा काय रोज चिंच खातो? आम्ही काय बोली? ठीक आहे बोली. ठीक आहे बोली. काय? ठीक आहे बोली. अरे मी काय तुला टेलिप्रॉम्प्टर आहे का? नाही तर काय? हे काय बोली? हे काय बोली? हे मी सांगितलं तुला. ती बोली नाही का? गौरव ओरडू नको. अरे म्हणजे
नेहमी विचारतो मला हे काय बोले गौरव अरे गुच्चू बसा रे अरे सॉरी सॉरी गुच्चू बसा ना रे Sorry ना रे. हा? काय झगडे करताय तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो बाहेर जाऊन सॉल्व्ह करा हा नाही आम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही हा यांचं लग्न होणार नाही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आमच्या प्रियाला यांच्या खानदानात देऊन तिचा नशीब फोडला आता काय माझ्या पोराचं पण नशीब फोडू एवढा खेळ मला हा येतात त्या घरी चल घरी चल नाही मामी नाही मी जन्मोजन्मीचा डाव मांडलाय तिच्याशी ओ माय गॉड. पाप लागल कोणी बोलायचं नाही नाही काय लाज वाटते हसा काय केलंयस नाही काय जन्मोजन्मीचा डाव मांडलाय तिच्याशी तोंड पूस अर्धा शब्द आत राहिलाय जन्मोजन्मीचा डाव तुझा पूर्ण जन्म तर झाला काय हा आणि तू लग्न करणार माझ्या मुलीशी तू शिवाले आता ते आता घरात चल चल धनुष्यातून एकदा बाण सुटला की तो लक्ष्यभेद करतो आणि म्हणूनच कुत्रा चावल्यावर त्याला 5 इंजेक्शन देतात हिच्याशी लग्न करायचंय तुला अरे ही काय बोली ही बोली काय बोल हा ही काय बोली अरे याला स्क्रिप्ट द्या यार ए विराज दे रे स्क्रिप्ट अरे नाही मग ही काय बोली मला खरंच कळलं नाही म्हणजे तू आता खरंच कळलं नाही खरंच नाही कळलं मला नाही आता मला पण कळलं नाही काय म्हणजे मी मी काय मी मी सांगतो मला माहिती ती काय बोलली ते काय हा माझी मुलगी काय बोली हे तू सांगणार मला बरं सांग चल ये इकडं मी नाही अरे ये तर ये मी नाही ना तुला घरी घेऊन जातो सोलापूरवरनं चादरी आणल्या आहेत तुला झोपवतो आणि तुझ्यावर पांघरून घालतो तुमचं प्रमोशन झालेलं आहे चल. तात्पुरे झालंय ह्या. माझं दत्तूवर आहे प्रेम मला तो हवाय काय मला तो हवाय हा हवाय हा हवाय हा हवाय तर फुग्यात भर आणि टाचणीत फोड हवाय त्याला तू हात तरी लावून दाखव तू मध्ये मध्ये बोलू नाही नको. तुला फाडला तर बघ तुला मी काय सांगितलंय तू मला काय सांगणार आजूबाजूला कोणाची बाब आजूबाजूला माणसात कोणी बघ. बघायला नाही. आवाज बोलतो, माझ्यावर बोलतो. आवाज चढवू आहे. तो बघ. मामी 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 ऐक ना फुगा फुटला वाटतं काय बोलला फुगा फुटला वाटतं आधी तुझ्यातली सगळी हवा काढीन माझाच फुटन तो तुझ्या दाबून आहे तू माझ्याचा दम काढू नको ए, जा तुझा अरे तुझा मला इथं कोण दिसतच नाही जा. तात भांडू नका हा, नाही पडत मी नाही तात पडत भांडू नका ऐका 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 ऐका. भांडू नका हा चर्चा करून प्रश्न सुटता की नाही वेळेवर आलं. केव्हाचे मारामाऱ्या करताय नका ना ऐका. चर्चेतून विषय संपवणार ऐका तुम्ही लग्न लावता हा हिचं आणि माझं लग्न लावा म्हणजे हे दोघं भाऊ बहीण होतील एक तो देणार आहे मी भाऊ चाललास काय काय? तू अशी कशाला लग्न करू मी काय हिंमत नाही हिंमत नाही तात माझी हिंमत काढली हा खाली मामा माझी खाली चल नको हा? मामी 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 काय केला लग्न चल केला नाही तिथं साईन कर केला नाही आधी तू साईन कर चल हा? केलं लग्न मामी सावकार आधी तू साईन बघ काय या माझ्याकडे पण आहे दुसरं काय का दाखव काय काय? काय मी साईन करणार नाही मग काय करशील मी शिकलेलं नाही मी अंगठा देईन माझी अंगठा दे जा अंगठा घ्यायचा तुला मी काय तुझा शिष्य आहे मी त्यांना अंगठा देईन मग दुसरं द्यायला काय आहे तुझ्याकडं हा बघ ए, आबा इकडे काय? तू विषय ए, बोलू नको. इकडे इकडे या. पटकन सही करा पटकन सही करा लग्न करा पटकन यांचं भांडण चालू तोपर्यंत करून टाका हे घे हार घे हार घे सही करा शिवाली हार घे तू इथे कर, तू हार घे हा. इथे चालू आहे तोपर्यंत करून टाका पटकन हार घाला लवकर एक चला चला ते चाय पिठा नंतर बघू, चाय बघू अभिनंदन अभिनंदन ए अभिनंदन झालं दोघांचं लग्न झालं लग्न झालं यांचं लग्न झालं हा ए पळा पळ पळ क्या बात है केवळ कमाल परफॉर्मन्स दर्जा आहा मजा आ गया प्रसादा अफलातून म्हणजे दत्तू
आज तू कहर केलायस, कहर. तू जेव्हा टेबलावर उभं राहिलास तेव्हा मला खुर्ची खाली जावं असं वाटत होतं खरं तर. अफलातून. वनिता, मी तुझ्या या रोलच्या प्रचंड प्रेमात आहे, प्रचंड. आउटस्टँडिंग कॅरेक्टरायझेशन आणि तुझी आणि ओमकारची जी केमिस्ट्री आणि जी कन्सिस्टन्सी आहे, लाजवाब. हे मी तुला आज या फॅमिलीत बघून खूप मजा आली. गौऱ्या, फॅन्टॅस्टिक ॲज युजल. मी खूप एन्जॉय केलं, मजा आली. थँक्यू. वा वा. महेश सरांना विचारूया की त्यांना मामा मामीचा लव्ह हेट रिलेशनशिप किती भावलंय. मला ना हे मामा मामीचं हे हा जो ग्रुप आहे ना तोच भयंकर आवडतो आणि मी खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि आज तो लाईव्ह बघता आला. ही टीम ना खरंच दृष्ट लागणार की, म्हणजे खरंच एकापेक्षा एक भारी आहात तुम्ही. आणि दत्तू तर मला आवडतोच, म्हणजे दत्तू म्हणजे कमाल आहेस तू. म्हणजे लोक ऑलवेज म्हणतात ना आता की ॲक्टर बनायचं तर जिमला जायला पाहिजे, बॉडी कमवायला पाहिजे, हे करायला पाहिजे, हाईट असायला पाहिजे. दत्तू हे सगळं तू रॉंग ठरवतोस. ॲक्टर असायला ॲक्टिंग यायला पाहिजे आणि तू कर. सुपर. व्हॉट अ कॉम्प्लिमेंट. मजा आली, मजा. क्या बात है. वा. सुपर हिट. कीप इट अप गाईज. थँक्यू. मंडळी, आपल्या आवाजाच्या वैविध्यानं जिनं डबिंगच्या म्हणजेच आवाजाच्या दुनियेत स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं, त्याचबरोबर जी अनेक गोड भूमिकांमधून आपली आवडती अभिनेत्री झाली, अशी मेघना एरंडे आहे आजची आपली खास पाहुणी. आणि तिच्यासोबत धमाल करायला इथे येत आहेत विनोदाची डबल डेकर, प्रसाद खांडेकर आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. मेघू डार्लिंग, सॉरी बोललो ना, आय एम सो सॉरी. असं काय करतो बाबू? ऐक ना, मी सॉरी बोललो ना, तू अशी काय करतो? अरे थांब ना. प्रसाददा, महेश सर, आतला भांड्यांचा आवाज आणि कपाळावर हळूहळू येणारा घाम यावरून तुम्हाला कळलं असेल मी कोण आहे. मी नवरा आहे आणि साधासुधा नवरा नाही, असा नवरा आहे ज्याने खूप मोठी माती खाल्ली आहे. प्रसादा, जी तू माती कधीच खात नाहीस ना, ती मी खाल्ली. आज बायकोचा बर्थडे विसरलोय. काय करू मला कळत नाही. कालपासून तिला मस्करला. अगं काय कुत्रा इथे ठेवलंस? हे मी कसं खायचं? हे म्हणजे कुत्र्याला पण हल्ली मी भरवतो का? हे कसं दिलंय? मेघना, मेघू डार्लिंग, मला माहिती आहे बघ, तुझा राग अजूनही गेला नाहीये, मला माहिती आहे. पण तुझं प्रेम कमी झालं नाहीये. मला आवडतात थालीपीठ म्हणून बनवलेस ना तू. परवाची आहेत. कुत्र्यालाच घालणार होते, तो दिसला नाही म्हणून तुम्हाला दिली आहेत. काय चित्त खा, नाही तर नका खाऊ, राहू उपाशी. मी चालले. ऐक माझं हे तू कोणतरी आलं. हे ठेव, हे बॅट ठेव इथे. हे बघ, ऐक मी काय सांगतोय ते. परक्या माणसासमोर नवरा बायकोने वाद घालायचे नाही. माझं नाहीये, असं दुकाने एक पुस्तक लिहिलंय, सिक्रेट्स ऑफ हॅपी मॅरिड लाईफ, त्यातलं वाक्य. प्लीज दरवाजा उघडा. स्माइल कर ना थोडस. अरे ओंकार, ये मित्रा, कसा आहेस? ऐक, हा माझा मित्र ओंकार माझ्या कंपनीत आता 4 महिन्यापूर्वी जॉईन झालाय आणि आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहतो. आणि ओंकार, मीट माय ब्युटिफुल अँड क्यूट वाईफ मेघना. अरे नमस्कार वहिनी, नमस्कार. पशा, ऐक ना, जरा अर्जंट काम आहे तुझ्याकडे, मदत हवी आहे मला. काय आलं? अरे जरा माझ्याबरोबर मार्केटला चल ना प्लीज. काय विकत घ्यायचंय काय? अरे हा, काय आहे, 20 फेब्रुवारीला आहे माझ्या बायकोचा वाढदिवस. तर म्हणतो असं जरा एक गिफ्ट घेऊ, छान मस्त असं रूम सजवू, बलून्स, रिबिन्स, असं केक. अरे बॉसचा फोन आला होता ओंक्या. तो काय बोलवता माहितीये? भाऊजी, तुम्हाला तुमच्या बायकोचा वाढदिवस लक्षात आहे? अरे म्हणजे काय अरे वहिनी? नवीन क्लायंट आलेत माहितीये, त्यांना आता आपला मीटिंग अटेंड करायची. पशा वहिनी काहीतरी विचारतायत मला, थांब सांगू दे ना. वहिनींचा वाढदिवस. अरे म्हणजे वहिनी, मी काय विचारूच काल नका. न्यूजवर बघितलं, अरे GDP थांब rate ना, एवढा पशा, वाढला. अरे मला बोलू दे ना वहिनी, विचारतायत काहीतरी. म्हणजे वहिनी बघा काय सांगू तुम्हाला,
बरोबर 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1992 साली अर्थात शके 1913 भाद्रपद शुक्ल पक्ष म्हणजे चंद्र मकर राशीत प्रवेश करत होता आणि आकाशात असं एक मस्त रोहिणी नक्षत्र चमकत होतं. म्हणजे 8व्या स्थानातला केतू 10व्या स्थानाकडे मार्गक्रमण करत असताना 9व्या स्थानातला शनी असा प्रबळ होत होता. त्याच रात्री चंद्र आणि ढगांमध्ये असा एक हलका लपंडाव सुरू असताना रातकिड्यांची मंद किरकिर ऐकू येत असताना बरोबर 8:30 वाजता आणि 37 सेकंदांनी माझ्या नयनाचं कोमल गंधार मधलं रडणं अख्ख्या जगात निनादलं. असं नाही वहिनी, असं त्या रडतायत. कोण आहेस तू? बायकोचा बर्थडे एवढा डिटेल मध्ये कोण लक्षात ठेवतं? लक्षात आहे माझ्या. नक्षत्र राहू येडायस तू? नाही कशाला आलायस इथे? नाही वहिनी तुम्ही काय रडताय? काय झालं? रडण्यासारखंच कारण आहे. काल हे माझा वाढदिवस विसरले हो. पश्चात तू वहिनींचा वाढदिवस एवढं लावून नको करू साहेब ना. अरे लाज वाटली पाहिजे रे. पश्चात तू अजून जिवंत कसं आहेस? क्रॅच पण नाही पडला यार तुला यार. अरे, काय करू? 100 एपिसोडच्या रिएक्शन एकत्र होतात. ऐक ना. नाही शी रे. अरे कोण आहेस का तू जगात? आहेस का अजून अशासारखी लोक? जा घरी जा. मी का घरी जाऊ? माझा मित्र त्याच्या बायकोचा वाढदिवस विसरला आणि मी घरी जाऊ? आहेस रे पशाशी रे. मी फक्त बड्डे विसरलोय. फक्त बर्थडे विसरलास? कसं काय लोक बर्थडे विसरू शकतात? ए शाण्या, जगात खूप जण विसरतात हा बड्डे. एक आमिर दादा तू बर्थडे विसरतोस? 1 ऑगस्ट. बघ बाबा दादा तू बर्थडे विसरतोस? 14 सप्टेंबर. घे. तुझी ढोलकी फोडतो की नाही बघ मी. बनेला विचारू. बने तू विसरतोस तुझ्या बायकोचा बर्थडे? नाही 15 मे. बघ मिनिट, तुझं काय लग्न तरी झालंय तुझं? काय करायचंय? अरे काहीच लॉजिक नाहीये. तसं लग्नही नाही झालं तो बायकोचा बड्डे सांगतोय. न झालेल्या बायकोचा बर्थडे सुद्धा लक्षात आहे त्याच्या. एक्झॅक्टली दॅट्स माय पॉइंट. ऐक ना ओंकार, एक लक्ष हे बघ, गलती आहे तो गलती आहे पशा. गलती आहे काय. शेवटी घार फिरते आकाशी चित्ततीचे पिलापाशी हे आहे लक्षात घे. बाकी काही नाही. काय संबंध आहे? आईसाठी लिहिलेलं वाक्य रे. बायकोला कुठे वापरतोस तू? स्त्री ना बाबा क्षणिक बायको असते रे. ती अनंत काळची जननी असते. बाकी काही नाही. ऐक ना, हे तुला नेहमी येतं की आज पाठ करून आलायस? जा ना. फक्त तुझ्यामुळे बोलतोय मी. कोण वाटलेलास तू पशा यार? कवी मनाचा वाटलेलास तू मला. हा मला वाटलं माणसं कळत असतील तुला. माणसांची मन अशी जाणून घेत असशील तू. पण ठीक आहे. कवी मन आणि हे कवी मन. हा अरे मी त्या दिवशी याला म्हणालो माझ्या बायकोचा वाढदिवस येतोय तर माझ्या नयनासाठी माझ्या बायकोसाठी कविता केली यांनी. हे बघा मी त्यांच्या बायकोच्या नयनासाठी हो कविता केली. हे काय? हे बघा ना. नाही कविता बघा. नक्षत्रापरी लोभस हसणे, याक्षिणी सम नित्य सुंदर डोळे. हे बघ मी ते लिहिलं नाहीये. शब्दकोडी सोडवत होतो त्यातली शब्द दिले. मी कविता नाही लिहिली. शपथ. मी यांच्या नयनासाठी कविता आणि मेघनासाठी काय साधं कौतुक पण नाही करत हा माणूस. हे बघ मेघना असं नाहीये. कधी कौतुक मी कौतुक करतो तुझं. कधी केलं? कधी? तू वेगवेगळ्या नट्यांचे आवाज करतेस. मी 4 चौकात तुझं कौतुक करतो. डोंट टेल मी. मला तुला काहीच सांगायचं नाहीये. निघ ना. बस बायकोचा बर्थडे विसरलेला माणूस. जरा तुम्हाला वेगवेगळ्या नट्यांचे आवाज काढता येतात म्हणजे लाईक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. थोडस वहिनी तुम्ही माझ्या बायकोला माधुरी दीक्षितच्या आवाजात विश कराल का हॅपी बर्थडे? हो करेन की. हैप्पी बर्थडे नैना जी. आप कितनी लकी हैं कि आपके पति को आपका बर्थडे याद है. लेकिन कुछ पति ऐसे होते हैं जो भूल जाते हैं. बहुत ही नालायक होते हैं. एकदम हलकट होते हैं. मिर्ची की धुनी देनी चाहिए. बेशरम होते. माधुरी का असं बोलेल?
अगं हे कोणीतरी ऐकलं तर असं वाटेल नेने साहेब माधुरीजींचा बड्डे विसरले. टॉप नॉच वहिनी का आउटस्टँडिंग म्हणजे यार. अहो मी डोळे बंद केले ना तर मला वाटलं माधुरी दीक्षितच मला माझ्या बायकोला विश करते. नाही थांब वहिनी वो थोडा हेमा मालिनी का भी अगर आप हेमा हवी का? हा करू का नाही. हॅपी बर्थडे नैनाजी. क्या बात आहे यार वहिनी. तुम्ही खरं तर तुम्हाला रोज तुमचा वाढदिवस लक्षात ठेवेल असा नवरा पाहिजे. हा, कोण घेतलाय तुम्ही? चले निघ. ते मी जरा खून पी जाऊंगा. नाही जमत आहे तुला रे. बोलत नाहीये रे, मी आवाज नाही काढत. मी खरोखर बोलतोय, तुझं खूप झालंय. निघ तू इथून आता. रे कार्टून कुठला वहिनी? कार्टूनचा आवाजही जरा अत्यंत घाणेरडं कनेक्शन आहे. कार्टून कुठचा वहिनी? कार्टून घाणेरडं कनेक्शन आहे, अत्यंत घाणेरडं कनेक्शन आहे. त्यापेक्षा तरी घाणेरडा नाहीये ना मी. बायकोचा वाढदिवस विसरतोस, मी नैनाचा वाढदिवस विसरलेलो नाहीये. थांब जरा. कशाला वहिनी वो थोडा कार्टून वाला अगर आपण जी आप कितनी लकी है कि आपका हस्बैंड आपका बर्थडे याद रखता है. कुछ हस्बैंड बिल्कुल याद नहीं रखते, बहुत कमीने होते हैं. ऐसे कानफड़क मारनी चाहिए, ऐसे थोबड़ीत मारना चाहिए, ऐसा मुस्कटात मारना चाहिए. तिला विश कर ना. मला का शिव्या घालतेस? तिला विश कर ना. ए बाबा तुझ्या पाया पडतो, नको तिच्या नादी लागू. ती चेकाळते, थांबत नाही. मग ती आम्ही फॅमिली पिकनिकला जातो ना, रात्रभर आवाज काढत असते सगळ्यांना बसवत. माणसं संपतात, तिचे आवाज संपत नाही. तू निघ. वहिनी तुम्ही ना खरंच डबिंग करा. मी पण करतो ना तुमच्या बरोबर. निका मला पण येतं. मला सुनील शेट्टीचा आवाज काढता येतो. सुनील शेट्टी मी दाखवू. वहिने तुमच्या नवऱ्याला तुमचा वाढदिवस लक्षातच नव्हता वहिने. भाऊजे जमत नाहीये तुला, जरा नीट कर ना भाऊजे. ए बावळट दिसतंय दोघही, मूर्ख दिसताय मूर्ख. तुम्ही जळताय आमच्यावरती. तुम्हाला एकतरी आवाज काढता येतो का? हा मी का कडू? वहिनी तुम्हाला राग आलाय ना याचा? हो खूप आलाय. राग आलाय ना? खूप जास्त आलाय. कानाखाली मारा, सगळा राग काढून टाका. कधी मारली हे काय? नाही मारा. असं कसं मारलं नाही? कसं मारलं नाही? मला काय म्हणायचं? मारा. अहो, ऐका ना. मारा. स्पर्श तर झालं ना, आवाज कसा आला? हे आमचं माकड इकडे आहे. तुम्ही कोण? याची बायको. अरे नमस्कार नैना वहिनी. नमस्कार. नैना? कोण नैना? मी चेतना. चेतना? मग नैना कोण आहे? हे चेतना कोण आहे? अरे मी चेतना आहे ना. काय करू मी याचं? नैना आहेस ना? अरे मी चेतना आहे. नैना कोण आहे तुलाच माहिती. अगं तूच आहेस नैना. नाही आहेस का? अरे बापरे. नाही मी तुला एवढी वर्ष अगं इथे अगं तिकडे जाऊ असं हाक मारतोय ना, तुझं नावच विसरलो. बर्थडे कार्ड कोणासाठी आणून ठेवलंयस रे? चेतनात अगं तुझ्यासाठीच आणून ठेवलंय की नाही. तुझा वाढदिवस आहे 20 फेब्रुवारीला. अरे झाला माझा वाढदिवस 13 जानेवारीला. 20 फेब्रुवारीला कोणाचा वाढदिवस आहे? अरे तुझाच आहे ना माटिया. तुझाच बर्थडे असतो ना. ए नक्षत्र, राहू केतू कुठे घुसले? हा हे बघ आउट. असं काही नाही नाही. भाऊजी मी बघते आला घरी गेल्यावर. फातिमा माफ करतो म्हणे. मला फातिमा बोलला रे. क्या बात है, जबरदस्त परफॉर्मन्स. मस्त. बघूया हा सरसी काय दाद देत आहेत. सई, सगळ्या कपल्सचा अगदी आवडीचा आणि जवळचा विषय होता. मेघना वेलकम. मला असं वाटतं की
तू जरी असलीस तरी तू तुझ्या मनात इतक्या जणांची घरं बांधली आहेस आणि तू आम्हाला कधीही कुठल्याही वेळेला त्यांच्या घरी नेऊन त्या माणसाला भेटवू शकतेस. ही तुझी मॅजिक आहे आणि ही मॅजिक इतक्या वर्षानंतर सुद्धा एक कण सुद्धा फेड नाही झाली मेघना. आउटस्टँडिंग. तुला आज इकडे बघून परफॉर्म करताना बघून फार मजा आली. जगातलं एकमेव असं व्यक्तिमत्व जिच्या आडनावात एरंडे आहे पण तितकीच ती गोड आहे. तुझ्या आवाजाविषयी वेगळं बोलण्याची मला गरज नाही, कारण तो महाराष्ट्रात भारतात काय तो जगभर पसरलेला आहे. पण एक किस्सा आठवला. माझा मुलगा लहान होता खूप आणि तो प्रचंड रडत होता. त्याचं एक अत्यंत फेवरेट कार्टून होतं आणि मला माहिती होतं की त्याचा आवाज मेघनाचा आहे. मी त्याला म्हटलं की हा माझा फ्रेंड आहे हे कार्टून. तो म्हटलं काही काय बोलतो बाबा. तो म्हटलं मी तुला फोन लावून देतो बघ, मग रडणं थांबवशील. तो म्हटलं हो. मी मेघनाला फोन लावला आणि तिला सांगितली प्लीज त्या आवाजात माझ्या मुलाशी बोल. ती 5 मिनिटं बोलत होती. तो इतका शांत झाला लगेच. इतकी मॅजिक आहे तिच्यामध्ये आणि इतकी प्रेमळ आणि इतकी गोड मुलगी असतो मेघना की कधी कधी तुझं काय करायचं असं वाटतं. तू इतक्या वेगवेगळ्या आवाजात तू वावरत असतेस की थक्क व्हायला होतं की परमेश्वर एवढी विलक्षण ताकद एखाद्या व्यक्तीमध्ये कशी देऊ शकतो. सो मच. थँक्यू सो मच. तुझ्यामध्ये तुझी ही कला, तुझी ही ताकद कायम अविरत राहो आणि तुला मनपूर्वक शुभेच्छा मेघना. आपल्या पाहुण्यांना विचारूया त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. अमोल दादा. मेघना कमाल. थँक्यू. आणि ओमकार प्रसाद, मी खरंच नेहमीच सगळे तुमचे एपिसोड बघतो, फार मजा येते आणि आजही तेवढंच एन्जॉय केलं आहे. खूप खूप थँक्स. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या भारताला हसवता. आणि मी खरंच सांगतो की माझे नॉन महाराष्ट्रीयन मित्रसुद्धा मला येऊन सांगतात अरे वो एपिसोड देखा क्या, वो एपिसोड. आणि आम्ही सतत एकत्र भेटलो की कुठे ना कुठेतरी हे एपिसोड बघत असतो. पण आज मेघना ग्रेट, मजा आली. थँक्यू. थँक्यू दादा. मेघना ताई, तुला आज या मंचावर परफॉर्म करून कसं वाटतं? खूप छान, माहेरी आल्यासारखं वाटतंय मला आणि थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. आणि थँक्यू सो मच की तुमच्यामुळे जो काही आनंद होता, एक नैराश्य जे तुम्ही आमच्या आयुष्यातनं काढलं त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू जया. थँक्यू माधुरी. थँक्यू ऑल ऑफ देम. थँक्यू गाईज. विनोदाची ही आतिषबाजी उद्या देखील अनुभवणार आहोत. उद्या देखील पांघरुण सिनेमाची संपूर्ण टीम आपल्यासोबत धमाल करण्यासाठी असणारच आहे. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.